दिल्लीतल्या रस्त्यावर अभूतपूर्व गोंधळ 20 जुलै रोजी पाहिल्यानंतर दिल्लीमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे। पण दिल्लीतलं विद्यार्थ्यांचं आंदोलन अजूनही थांबलेलं नाहीये। अजूनही जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यातच बसलेले आहेत। आता देशभरातून विद्यार्थी दिल्लीत येत आहेत आणि सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। यात विविध राजकीय पक्षांनी आता उडी घ्यायला सुरुवात केली आहे। काँग्रेस, समाजवादी पक्षाने दिल्लीत आंदोलन केलंय। इकडे शरद पवारांनी मोदींची भेट घेतली, तेही कदाचित या आंदोलनासाठी असू शकते अशी त्याची भाषांतरे केली जातात। उद्धव आणि राज ठाकरेंनी महाराष्ट्रात आंदोलनाची हाक दिली आहे। थोडक्यात या आंदोलनाची धग शमण्याचं नाव घेत नाहीये। आता करायचं काय? सरकार म्हणतंय आम्ही चर्चेला तयार आहोत। मग घोडं अडलंय कुठे? विद्यार्थी चर्चेला समोर येत नाहीयेत का? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या ही विद्यार्थ्यांची पहिली अट आहे। नीटचा गोंधळ, 22 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, एवढं गंभीर प्रकरण होऊन सुद्धा सरकार मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला नकार का देतंय हाही प्रश्नच आहे। तिसरीकडे सीजेपीचं आंदोलन आता राजकीय रणांगण बनत चाललंय का अशीही चर्चा होतीये। थोडक्यात काय तर आंदोलनाची धग कायम आहे, तोडगा निघायचा कसा आणि कधी हाच या घडीचा मोठा प्रश्न आहे। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होतात भाजपाचे प्रवक्ते समीर बाकरे, आपल्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अखिल चित्रे आहेत, आपल्यासोबत दिल्लीहून काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत। हनुमंत पवार या आंदोलनासाठी दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। आपल्यासोबत छात्र भारतीचे आणि सीजेपीचे समर्थक अनिकेत घुले थोड्याच वेळात चर्चेत येतील। आपल्यासोबत पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर सुद्धा आहेत। मी सुरुवातीला अखिल यांच्याकडे जाईन। अखिल, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत मुंबईमध्ये सीजेपीचे जे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे त्याच्या समर्थनार्थ मोर्चाची घोषणा केलेली आहे। या घडीला तरी तोडगा दिसतोय का? तोडगा का निघत नाहीये असं वाटतंय? याच्यासाठी थोडं आपल्याला इतिहासात जावं लागेल। आपण जर पाहिलं तर ह्याच्या आधी 2013 साली जेव्हा अण्णा हजारे आंदोलनाला बसले होते तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते, मग ते गडकरी असतील, स्वर्गीय सुषमा स्वराजजी असतील का आजचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी असतील, तेव्हा ते पंतप्रधान नव्हते, ते म्हणायचे की दिल्ली के सल्तनत को वक्त नहीं है की आंदोलनकारियों से मिलने के लिए। आणि आपल्याला लक्षात असेल 5व्या दिवसालाच, मी काय इकडे काँग्रेसची बाजू घ्यायला बसलो नाही पण जी सत्य परिस्थिती ती मांडतोय, 5व्या दिवसालाच स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या मार्फत चर्चा सुरू झालेली। मला आता एक गोष्ट कळत नाहीये की भारतीय जनता पक्षाला काय असं अडचण आहे? धर्मेंद्र प्रधान असे कोणते मोठे शिक्षण तज्ञ आहेत, त्यांचं कोणतं असं शिक्षण क्षेत्रात खूप मोठं कार्य आहे की एक धर्मेंद्र प्रधानला वाचवण्यासाठी हे चर्चाच करायला तयार नाहीये? कोणत्याही प्रकारचं कम्युनिकेशन, कोणत्याही प्रकारचं डायलॉग हे या सरकारकडनं 20 दिवस झालं तरी घडलं नाही। आणि त्याच्यानंतर हे हुकुमशासारखे वागतायत। तुम्ही तिकडे मुलांवरती, आपण ह्याच्या आधी असं चित्र पाहिलं का? पाहिलंय, पण दुसऱ्या देशात पाहिलंय की इकडे बॅरिगेट्स लावलेत 9 फुटाचे आणि त्याला वेल्डिंग करतायत का? तुम्हाला दुसरं जलियांवाला बाग करायचं काय? नक्की काय करायचं होतं? तुम्ही तिकडे विद्यार्थ्यांना अशा प्रकारे वेटीस धरून त्याच्यानंतर ऑटोमेटेड गन AK-46, AK-57 हे तुम्ही त्यांच्यावरती ताणले काय? तुम्हाला काय भीतीचं वातावरण निर्माण करायचं होतं? नक्की काय करायचं काय होतं? ते विद्यार्थी कोण आहेत? असेल त्यांच्या मागण्या काही, समजा नसेल असतं, तुम्हाला वाटतं काहीतरी अतिरेक असेल, समजा असं वाटतंय, आपण आर्ग्युमेंट साठी ते धरू, तर तुम्ही चर्चा करणार की नाही? डायलॉग करणार की नाही? ते तुमच्या हाकेच्या अंतरावर दिल्लीला बसलेले, तुमच्या मंत्र्यांचा VIP ताफा ये जा करत असतो तिथनं, तरी सुद्धा तुम्हाला एवढी माणुसकी नाहीये की जाऊन चर्चा करावी। आणि मुंबईत देखील इकडे उत्स्फूर्तपणे विद्यार्थी शिवाजी पार्क असेल, चेंबूर असेल, वडाळा असेल, आत्ताही मी ऑन द वे, प्रेम तुम्हाला नीट भेटत नसेल कारण मी ऑन मूव्ह आहे, कारण आत्ताही वडाळा विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आम्ही इथे विद्यार्थ्यांना सोडवतोय, जिथे जिथे विद्यार्थ्यांना पकडतात ते विद्यार्थी काय अतिरेकी आहेत? तुम्ही का पकडताय? पीसफुल प्रोटेस्ट करायचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलाय। तुम्हाला हा विषय मिटवायचा की चिघळायचा आहे याचं उत्तर एकदा आपण घेणार आहोत की नाही सत्ताधाऱ्यांकडनं? हे देणार की नाही उत्तर आपल्याला? विचारूया आपण। मी बाकरेंकडे शेवटी येईन। मी काँग्रेसची प्रतिक्रिया घेते। काँग्रेसला याच्यामध्ये सोल्युशन दिसते का? कारण राहुल गांधींना बघितलं आपण पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन देताना बघितलं, 3 तास ते तिथे ठिय्या देऊन होते। काँग्रेसला ह्याच्यामध्ये आंदोलन ठीक आहे, समजू शकतो आपण तुमचं प्रोटेस्ट, पण ह्याच्यामध्ये तोडगा काही दिसतोय का? कशा प्रकारे तोडगा निघाला पाहिजे की फक्त आंदोलन सुरू ठेवायचं?
विरोधी पक्ष नेते म्हणून खासदार राहुलजी गांधी यांनी काल अधिकृतपणे प्रेस कॉन्फरन्स घेऊन या देशातल्या माध्यमांच्या समोर स्पष्ट सांगितलं की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. ज्या पोलिसांनी मारहाण केली विद्यार्थ्यांना, अमानुष मारहाण केली, मुलींना मारहाण केली, मुलांना मारहाण केली, हात पाय मोडले, जखमी झाले, ज्या पोलिसांनी मारहाण केली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आणि तिसरी मागणी होती की या देशातल्या 24 लाख मुलांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली, 22 मुलांना आपला जीव द्यावा लागला आणि असंख्य मुलांना जखमी व्हावं लागलं, पेपर फुटला हे मान्य करावं लागलं सरकारला. तर एकदा मोदी साहेबांनी विद्यार्थ्यांची, पालकांची आणि जे मृत झालेली मुलं आहेत त्यांच्या कुटुंबियांची माफी मागावी. इतक्या साध्या 3 मागण्या आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यांच्यावर कारवाई आणि या देशाची आणि विद्यार्थ्यांची नरेंद्र मोदी साहेबांनी माफी मागावी. या 3 मागण्यासाठी आम्ही संसदेमध्ये लढतोय. आज 20 तारखेपासून संसदेच्या सगळ्या अधिवेशनामध्ये 1 मिनिटही कामकाज झालं नाही. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला मोदीजींना काय अडचण आहे हा साधा प्रश्न आमचा आहे. चौकशी करा. चौकशीमध्ये जे दोषी असतील त्यांना तुम्ही टाका तुरुंगामध्ये. तुम्ही किती लोकांना अटक केली, किती लोकांवर तुम्ही चार्जशीट दाखल केली, तपास कुठपर्यंत आला, बोलायला तयार नाही सरकार. आणि ओम बिर्ला आमच्या शिष्टमंडळाला सांगतायत, लोकसभेचे अध्यक्ष आहेत, लोकसभेचं सगळं कामकाज त्यांच्या अध्यक्षतेखाली चालतं. ते म्हणतायत सरकार तयार असेल तर माझी चर्चेला काय हरकत नाही. म्हणजे सरकार चर्चेला तयार नाही. आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, धर्मेंद्र प्रधान ओरिसामधल्या 20च्या 20 खासदारांना घेऊन दिल्लीमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. आणि जर माझा राजीनामा घेतला तर मी 20 खासदारांना राजीनामा द्यायला सांगतो अशी धमकी त्यांनी नरेंद्र मोदीजींना दिलेली आहे. त्यांच्या धमकीच्या पुढे वाकलेले नरेंद्र मोदी साहेब मुलांच्या सगळ्या क्षमतांचा कस पाहतायत. आज मी त्या आंदोलनाच्या ठिकाणाहून आलो, काल आम्ही तिथे होतो. त्या मुलांना झोमॅटो, स्विगीच्या जेवायच्या ऑर्डर सुद्धा मिळू नये म्हणून कलम कसाई असलेल्या या केंद्र सरकारनं कॅनॉट प्लेस पूर्ण 6 नंतर बंद करायची ऑर्डर काढली. मुलांना जेवण मिळू नये म्हणून तिथली दुकानं बंद करायची ऑर्डर काढली. आणि दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना कोणालाही कुठलंही कारण न सांगता उचलून तुरुंगात टाकायचे अधिकार केंद्र सरकारनं आज बहाल केले. लाठीचार्ज करताय, मुलं मेलेली आहेत, हाडं मोडलेली आहेत, पाय मोडलेले आहेत, त्यांना जेवायची व्यवस्था तुम्ही काय करत नाही. आणि तुम्ही आता त्यांचं आंदोलन संपवायचं, त्यांना आश्वासन द्यायचं, त्यांच्यासोबत चर्चा करायची सोडून तुम्ही आता आंदोलन चिघळेल कसं याकडेच केंद्र सरकारचा कल दिसतोय. केंद्र सरकारनं लवकरात लवकर हे आंदोलन संपवलं पाहिजे, विद्यार्थ्यांशी चर्चा केली पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला पाहिजे. बर, मला समीर बाकरेंकडे येते. समीर बाकरेजी, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकतोय. आम्ही आज जितेंद्र सिंग यांची प्रतिक्रिया ऐकली की सरकार चर्चेसाठी तयार आहे. कधी, कुठे ही चर्चा सुरू कशी होणार, अडतंय कुठे, का चर्चा सुरू होत नाहीये, सरकारची पण काही बाजू असेल याच्यामध्ये? बघा, नम्रताजी जे लीडर ऑफ ऑपोजिशन होते आपले, त्यांनी पहिले चर्चा करण्यासाठी सरकारला म्हटलं सरकार संसदेत चर्चा करायला तयार आहे, सरकार विद्यार्थ्यांशी चर्चा करते, पण संसदेत चर्चा न करता रस्त्यावर आंदोलन करणे आणि सगळ्या ज्या आता म्हणजे मी असं म्हणू इच्छितो की स्पर्धा झाली आहे की कोणची पार्टी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात येऊन उडी मारते. इकडे काँग्रेस आणि आपचं त्याच्यात भांडण सुरू झालंय, तिकडे SP आणि काँग्रेसचं भांडण सुरू झालंय. तर कसं आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर एक राजकीय रणांगण खेळण्याचा यांचा प्रयत्न आहे. मी तुम्हाला सांगतो, 24 नोव्हेंबर 1949 रोजी जेव्हा राज्यघटना आपण हे केली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समारोपीय भाषणात एक ग्रामर ऑफ अनॉर्की याचा इशारा दिला होता. त्यांनी असं म्हटलं होतं, तुम्हाला जे आंदोलन करायचे ते कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीत राहून करा, पण हिंसा आणि अराजकता तुम्ही हे कराल तर ग्रामर ऑफ अनार्कीसाठी तुम्ही हे कराल. आता दुसरी गोष्ट अशी आहे, योगेंद्र यादव यांचे जे आयडिओलॉजी मोहरके आहेत ते सरळ सरळ म्हणतात की अभी डेमोक्रेसी का फ्यूचर संसद से नहीं सड़क से होगा, इलेक्शन से नहीं रेजिस्टेंस से होगा. तर मला असं म्हणायचं आहे की एक असं आहे की पहिले चर्चा करायला सरकार तयार आहे, संसदेत असो, विद्यार्थ्यांशी असो, सगळ्यांशी असो. आणि नम्रताजी, एक खूप महत्वाचे 1-2 मुद्दे तुम्हाला मला सांगायचे एक्झामच्या बाबतीत. NTA ची स्थापना 2017 मध्ये झाली. आज 2017 पासून जवळपास 275 परीक्षा NTA घेतल्या. त्याच्यात 6.5 करोड विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या. आता एप्रिल ते जूनच्या मध्येच आपण 2 महत्वपूर्ण परीक्षा घेतल्या, CEOT आणि अजून एक परीक्षा घेतली, त्याच्यात 13-14 लाख विद्यार्थी आणि एकाच 6 ते 7 लाख विद्यार्थी. हा प्रश्न कोणीच समजून नाही घेता की नीट पेपर लीक आणि जे आधीचे पेपर लीक होते ते तर इतके रेग्युलर व्हायचे की त्याच्यावर चर्चा सुद्धा कोणी करायला तयार नव्हतं. काँग्रेसच्या काळात राजस्थानमध्ये तर प्रत्येक पेपर लीक झालाय, सगळीकडे झाला. उद्धव ठाकरेंच्या राज्यात
टीईटीची एक्झाम लीक झाली, त्याचं धागेदोरे IAS ऑफिसर आणि मंत्र्यापर्यंत गेले. तर कसं आहे, NETच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही ऑफलाईन होते. कसं आहे CBT बाकरेजी, computer-based. मुद्दा तर बघा, कुणाच्या काळात पेपर लीक होतोय किंवा काय हे आपण उगाळत बसलो ना तर तुमचं नाही, पाप मोठं मी की तुम्हाला आमचं पाप त्याच्याचकडे मोठं, येतो. हा खूप मी मोठा डोंगर त्याच्याचकडे होईल. येतो. मुद्दा मी आता असा आहे, हे बघा कसं आहे, आपण इतिहास गेले 2-3 दिवसात खूप उगाळलेला आहे. मुद्दा आता असा आहे की चर्चा करायची आहे का? बरं, ह्याच्यात दोन गोष्टी आहेत. एक इथे CJPचं जे आंदोलन सुरू आहे जंतर मंतरवर, त्यांच्याशी चर्चा करायची आहे का? तर हो, सरकारला त्यांच्याशी चर्चा करायची आहे. दुसरं आहे, विरोधक म्हणतात संसदेत चर्चा करायची आहे का? तर सरकार त्याहीवर असं म्हणतंय की हो, आम्ही चर्चा करायला तयार आहोत. घोडा अडतोय कुठे? CJPशी चर्चा करायला सरकारचं शिष्टमंडळ गेलंय का? त्यांना निरोप गेलाय का की आम्ही चर्चा करायला तयार आहोत, हे लोकेशन आहे, तुमचं शिष्टमंडळ पाठवा, असा काही संवाद झालाय का? आमच्यापर्यंत अशी तरी बातमी आली नाहीये. सरकारकडनं असं काही झालेलं असेल तर आम्हाला प्लीज कळवा, आम्हाला सांगा तुम्ही असं काही झालंय का? कुठले ब्रिज तुम्ही जोडलेत? कुठल्या चॅनलच्या माध्यमातून चर्चा झाली आहे? सकारात्मक चर्चा, मुद्द्यांवर चर्चा, आपल्या परीक्षेमध्ये काय इम्प्रुव्हमेंट व्हायला पाहिजे याच्यावर चर्चा, आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे. प्रधानमंत्री मोदीजींनी फास्ट ट्रॅक कोर्टची घोषणा आज केली. तर मला असं म्हणायचं की सरकारला वेठीस धरून नुसतं एक मागणी मुद्दा करायची असा आहे, चर्चा ही दोन्ही बाजूनी होते. पंतप्रधान मोदींनी एक पोस्ट केली आहे, त्याला मोनोलॉग म्हणतात, त्याला डायलॉग नाही म्हणत, त्याला मोनोलॉग म्हणतात. नम्रताजी मला कंप्लीट तर करू द्या, तुम्ही मला कंप्लीट करू द्या. मोनोलॉग आणि डायलॉग हा प्रश्न नाहीये. सरकारचे सगळे मंत्री, सरकारचे सगळे प्रवक्ते तुमच्याशी बोलतात आहे आणि सरकारची भूमिका सांगतात आहे. तर मला असं म्हणायचं, चर्चा करायला जर सरकार तयार आहे तर चर्चेच्या आधी तुम्ही आपल्या या 5 मागण्या हे झालं तरच आम्ही चर्चा करू. आज अण्णाजींचं आंदोलन झालं, त्यांनी काय लोकपालचा ड्राफ्ट दिला होता ना सरकारला, तर यांनी परीक्षा सिस्टीम मध्ये काय इम्प्रुव्हमेंट व्हायला पाहिजे, काय गोष्टी समोर यायला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या भविष्याची काय चर्चा राहायला पाहिजे, हे सोडून याचं राजकारण आहे. आणि मला तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगायचा की अभिजित दिपके असो किंवा त्यांचे सगळे साथीदार असो, हे पूर्ण कोर टीम आहे. आज मला सांगा, आंदोलन करताना त्यांनी विद्यार्थ्यांना समोर करून किंवा म्हणजे तुमचं असं म्हणायचं की त्यांचा अप्रोच कंडिशनल आहे? नम्रताजी, तुम्हाला असं म्हणायचं की त्यांचा अप्रोच कंडिशनल आहे का? शेवटचा पॉइंट मला असं म्हणायचं आहे की हे आंदोलनात आग याची धगधगती राहिली पाहिजे. त्याच्यासाठी एक खोटा नॅरेटिव्ह आहे. अभिजित दिपकेंना अरेस्ट झाली आहे फैलवणं, सोनम वांगचुक यांच्या बायकोशी मिसट्रीटमेंट झाली आहे फैलवणं, 12 वर्षाच्या मुलीवर लाठीचार्ज केला आहे, हे सगळ्या गोष्टी खोट्या निघाल्या ना. तर कसं तरी करून हे आंदोलन पेटवायचं आणि या आंदोलनाच्या आड राजकीय पोळी भाजायची, हाच आहे. आणि सरकार म्हणजे संसद तुम्ही असं म्हणताय की करायला तयार आहे. चर्चेआधी ते त्यांच्या मुद्द्यांसाठी, त्यांच्या अटींसाठी ते ऍडमंट आहेत की ह्या गोष्टी झाल्या तरच आम्ही चर्चेला पुढे येऊ, अशा ज्या अटी त्यांनी ठेवल्यात असं तुम्ही म्हणताय. ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. मला मृणाल मॅम कडे जायचंय. मृणाल मॅम, आता जे दोन्ही बाजूंकडनं दोन्ही बाजू आपण ऐकलेल्या आहेत, हे सगळं प्रकरण कुठल्या दिशेने चाललंय? नजीकच्या काळामध्ये तोडगा निघेल किंवा चर्चेसाठी या दोन पार्टीत, सरकार आणि आंदोलक हे, किंवा सरकार आणि आंदोलकांच्या बाजूने असलेले विरोधक, हे सगळे एकमेकांसमोर एका टेबलवर बसतील आणि एक चर्चा होईल असं दिसतंय का तुम्हाला सध्या तरी लक्षण? हो, सध्या गेल्या काही तासातल्या घडामोडी लक्षात घेता चर्चेचा मार्ग हळूहळू मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असं मी खरोखर वस्तुस्थितीवर आधारित म्हणू शकते. खरं तर विद्यार्थ्यांचा जो असंतोष आहे तो लक्षात घेण्यात सरकारने खूप विलंब लावला, दिरंगाई केली. हे आंदोलन तसंच संपेल असं वाटलं असेल, किंवा विद्यार्थ्यांशी चर्चा करायची गरजच काय असते, हे आंदोलन जीवी आहेत अशी सरकारची भावना असेल, किंबहुना होती. पण त्याला ज्या प्रकारे विरोध करायचा प्रयत्न झाला आणि खरं तर सरकारच्या पातळीवर ज्या इंटेलिजन्सच्या चुका झाल्या की खरगे यांच्या घरून राहुल गांधी निघाले आणि पंतप्रधानांच्या घरासमोर येऊन बसले, हे कळलंच नाही आणि त्यात राहुल गांधी नेता झाले, या सगळ्याची दखल आता या सरकारला घ्यावी लागलेली आहे. आणि त्यामुळेच खरं तर 2 गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत की आज मोदींनी जे काय ट्विट केलंय, आता ट्विट हे नम्रता मोनोलॉगच असणार, पण त्याच्या आधी काल JP नड्डा हे सोनम वांगचुक यांना जाऊन भेटलेले आहेत. भेटल्यानंतर वांगचुक यांनी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या हितासाठी जर काही चर्चा होणार असेल तर ती चर्चा करायला आपण तयार आहोत. म्हणजे हे पहिलं पाऊल आहे. आता मुद्दा काय झालेला आहे की जे काय कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेलं आंदोलन आहे त्याला पर्याय म्हणून राजकीय पक्ष पुढे येत असल्याचा मुद्दा भारतीय जनता पक्ष वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून मांडू पाहत आहे. आता चर्चेला जर मुलं तयार असतील, म्हणजे वांगचुक तयार असतील
किंबहुना कंडिशनली त्या दिशेने जाण्याची तयारी जर ते दाखवत असतील तर चर्चेला सुरुवात होऊ शकते. आत्ता थोड्या वेळापूर्वी पुन्हा JP नड्डा यांनी माझ्या घरी किंवा कुठेतरी चर्चा होऊ शकेल असं विधान केलं. त्याच्यावर आंदोलन करणाऱ्या CJPनी अशी भूमिका घेतलेली आहे की आम्ही नड्डांच्या घरी चर्चेला जाणार नाही. चर्चा ही न्यूट्रल प्लेसला, म्हणजे जी कुठेतरी एक तुमचीही नाही आमचीही नाही अशी जागा असेल तिथे किंवा जंतर मंतरवर चर्चा होईल. आज आता CJPनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची गोष्ट पुन्हा आत्ता तरी काढलेली नाही. दुसरं असं, मोदी सरकारच्या भूमिका जर लक्षात घेतल्या तर जेव्हा रेल्वेचा खूप मोठा अपघात झाला आणि लोक मृत्युमुखी पडले तेव्हा देखील रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिला नव्हता. उलट त्यांनी कवच ही त्यातनं संकल्पना पुढे आणायचा प्रयत्न केला. ते स्वतः तिथे जाऊन उभे राहिले. त्यांनी त्या सगळ्या ऑपरेशनकडे लक्ष दिलं. शेतकऱ्यांचं खूप मोठं आंदोलन झालं तेव्हा तो प्रस्ताव मागे घेतला गेला पण राजीनामा दिला गेला नाही. ही मोदी सरकारची पद्धत आहे. ही विरोधकांना मोदी सरकारची तानाशाही वाटू शकते आणि सत्ताधाऱ्यांना ती त्यांची आम्ही काय चूक केलंय असंही वाटू शकतं. पण मुद्दा कुठेतरी चर्चेची कवाडं आता उघडी झालेली आहेत. राहुल गांधी यांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा घेऊन स्वतःला जनतेत एक स्थान यशस्वीपणे मिळवून दिलंय. संसद सुरू आहे, ते विरोधी पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे या विषयावर चर्चा करणं हे आता उचित ठरणार आहे. अगदी. आता खरं तर फक्त विद्यार्थ्यांच्या नीटची परीक्षा हाच मुद्दा असेल तर सरकार म्हणेल की नीटची परीक्षा झाली, निकाल पण लागले. या सगळ्याच्या मागची पार्श्वभूमी तरुणांच्या मनातला असंतोष आहे. जो असंतोष ओळखण्यात सरकार अपयशी ठरलं होतं. त्या असंतोषाला नोकऱ्या मिळत नाहीये, महागाई वाढतेय, शिक्षणाचा उपयोग काय आहे, किती खर्च करायचा शिकवणी वर्गांवर, ते शिकवणी वर्ग कोणाशी बांधले गेलेले आहेत, अशा सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करणं महत्वाचं आहे. लोकशाहीत चर्चा हाच उपाय असतो. कोणतंही सरकार पहिल्यांदाच मंत्र्याचा राजीनामा घेत नाही. अशा प्रकारचं ॲडॅमंट सरकार तर नक्कीच घेत नाही. पण आता ज्या काय दोघांच्याही बाजू आहे त्या संसदेच्या अधिवेशनात चर्चा करून सोडवायची गरज आहे. ती गरज दोन्ही बाजू प्रत्यक्षात आणतील अशी अपेक्षा धरणारं वातावरण आता तरी निर्माण झालं. अनिकेत घुले मला दिसतात, छात्र भारतीचे आहेत, CJPचे समर्थक आहेत. अनिकेत, जंतर मंतरवरती अजूनही आंदोलन सुरू आहे. सगळे विद्यार्थी तिथं ठिय्या देऊन बसलेले आहेत, धरण्याला बसलेले आहेत. तोडगा कधी, तोडगा कसा, हा आपला आजचा चर्चेचा विषय आहे. आता चर्चेत आपल्या असं इथपर्यंत आपण आलोय की सरकारकडनं थोडी कुठेतरी दारं किलकिली होताना दिसत आहेत. सरकार म्हणतंय आम्ही चर्चेसाठी पुढे यायला तयार आहोत. विद्यार्थी कसं बघतायत या सगळ्याकडे? नाही, सरकारला जर चर्चेसाठी यायचं असेल तर त्यांनी डायरेक्ट जंतर मंतरवरती आंदोलनासाठी CJPने कॉल दिला की तुम्ही इथे येऊन खुल्या पद्धतीने चर्चा करावी. चर्चा ही जर लोकांसमोर झाली तर त्या चर्चेमध्ये पारदर्शकता दिसते. आणि सरकारने पण आता 30 दिवस जर आंदोलन सुरू असताना सुद्धा जर तुम्ही चर्चेसाठी दारं खुली केली नव्हती आणि लाठीचार्ज झाला, एवढं आंदोलन तरी थांबलं नाही. नंतर आता सरकारला वाटतं की काही पर्याय नाही, आता आपण चर्चेसाठी जाणं, असं जर त्यांनी कॉल दिला असेल तर CJP कधी त्यांचं स्वागत करायला तयार असेल मला असं वाटतं. कारण की चर्चेतूनच मुद्दे सुटत असतात. संवादावरती विश्वास असतो, विश्वास आहे लोकांचा, आणि संवादातून जर मुद्दे सुटत असतील तर सरकारने कोणाच्या भरोश्यावर राहायचं. सरकारने पुढे आलं पाहिजे, बोललं पाहिजे. सरकारला जर प्रश्न सोडवायचा असेल, सरकार उलट आंदोलनावरती लाठीचार करणं, तिथे अनेक त्यांचे कार्यकर्ते पाठवणं, त्या आंदोलनामध्ये गदारोळ कसा होईल, पोलिसांचा वापर करणं, अश्रूजनाळे आपण सगळ्या देशाने बघितलं याच्यामध्ये, की अशा पद्धतीने आंदोलन तुम्ही दडपू पाहत असेल तर ते दडपलं जाणार नाही. चर्चा झाली पाहिजे. 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. त्या आत्महत्या केलेल्या 18-20 वर्षाच्या मुलांनी फास लावून घेतला, विहिरीत उड्या मारल्या. अशा पद्धतीने जर तरुण मुलं आत्महत्या करणार असेल आणि मंत्री काही भूमिका घ्यायला तयार नसेल, जर तुम्ही फक्त अडून बसणार असेल की आम्ही काही केलं तरी आम्ही घाबरणार नाही, तर असं चालणार नाही. तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. आज तुम्ही लाठीचार करता, अनेक पद्धतीने म्हणजे जे करता येईल त्या पद्धतीने पोलिसांचा वापर केला,
आणि हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु हे आंदोलन दडपलं गेलं नाही. तुम्ही कधीही आंदोलनात येऊन बघा की 24 तास मुलं महापुरुषांचे फोटो घेऊन इथे घोषणा देत आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागताय. आंदोलन कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न जरी केला तरी हे आंदोलन अगदी ताकदीने चालू आहे. अत्यंत मला अनिकेत याच मुद्द्यावर मी पुढचा प्रश्न घेऊन तुमच्याकडे येते, म्हणजे मग मी बाकीच्या गेस्टकडे जाईन. तुम्ही उत्तरार्धात आलात चर्चेच्या, त्याच्यामुळे आपल्याकडे वेळ कमी आहे. एक असं इम्प्रेशन थोडंसं सगळ्या समाजामध्ये जात आहे, कारण ह्याच्यामध्ये आता राजकीय पक्ष आलेत, काँग्रेस आलेत, आता इकडे शिवसेना येते, मनसे येते, इतर राजकीय पक्ष येतात. एक असं इम्प्रेशन जात आहे की जे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे त्यांचं कंडिशनल आहे, म्हणजे आमची ही अट पूर्ण झाली तरच आम्ही चर्चा करू, ती अट पूर्ण झाली तरच आम्ही चर्चा करू, असं एक कंडिशनल दिसतंय, असं एक इम्प्रेशन सगळ्यांच्या समोर जात आहे. असं काही आहे का विद्यार्थ्यांचं? दिपके असं काही म्हणतायत का की चर्चेला आलेले आहेत ते वेलकम करतायत, कुठल्याही शर्ती विना चर्चा करायला तयार आहेत दिपके तिथले विद्यार्थी? नाही, याच्यामध्ये एक मुख्य अट अशी आहे की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा दिलाच पाहिजे आणि राजीनामा जर धर्मेंद्र प्रधानांचा दिला तर पुढे चर्चेला ते तयार आहे याच्यामध्ये. पण तुम्ही जर ज्या मंत्र्यामुळे 22 मुलांचा आत्महत्या झाल्या त्या मंत्र्याला जर तुम्ही पाठीशी घालून चर्चा करणार असेल मग याला अर्थच काय याच्यामध्ये? जर तुम्हाला सिस्टमच बदलायची नाही, तुम्ही शेतकऱ्यांना मारलं, 20-100 शेतकरी त्यावेळेस याच्यामध्ये गेले, त्यावेळेस पण तुम्ही राजीनाम्याला पुढे आले नाही या सगळ्या याच्यामध्ये. परंतु माझं असं म्हणणं आहे की जी मुख्य मागणी 30 दिवसापासून किंवा गेली 2 महिन्यापासून चालू आहे देश पातळीवरती, ती महत्वाची आहे. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा जर द्यायला सरकार तयार झालं तर पुढच्या अटींवरती जाण्यात येईल, कारण की शिक्षण व्यवस्था सुधारणं हाही मुख्य मुद्दा या आंदोलनाचा आहे. सगळे राजकीय पक्ष या आंदोलनामध्ये सामील होत आहे. तर त्यात अनेक आमदार खासदार अनेक दिवसापासून पार्लमेंटमध्ये बसत असतात देश पातळीवरती, पण शिक्षणाच्या मुद्द्यावरती कुणी चर्चा करायला तयार नव्हतं. तर आज ही अत्यंत चांगली आणि महत्वाची बाब आहे की सगळे लोक आज शिक्षणाच्या मुद्द्यावरती भांडताय. हे फार महत्वाचं आहे. आमदार खासदार आज तिथे येत आहे. तर शिक्षणाचा मुद्दा आज त्यांना लोकांनी म्हणजे तरुण मुलांनी तुम्ही शिक्षण हिंदू मुसलमान करू नका, शिक्षणावरती बोला, ही अत्यंत सकारात्मक बाब या आंदोलनातून पुढे आलेली आहे. हो, अगदी मला समीर बाकरेंकडे हाच मुद्दा घेऊन जायचा. समीर बाकरेजी, राजीनामा एखाद्या मंत्र्याचा ज्या वेळेला मागितला जातो तो नैतिक आधारावरती मागितला जातो. म्हणजे यापूर्वी जेव्हा रेल्वे ऍक्सिडेंट झाले आणि रेल्वे मंत्र्यांनी राजीनामे दिले ते काही इनकॉम्पिटंट होते म्हणून त्यांनी राजीनामे दिले का? हो, ते नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामे दिलेले होते. कुठेतरी एक सिस्टीम बदलावी म्हणून हा राजीनामा घेतला गेलेला होता. इथे धर्मेंद्र प्रधानांचा जो राजीनामा मागितला जातोय तो कुठेतरी सिस्टीम बदलण्यासाठी, कुठेतरी त्यांनी नैतिक जबाबदारी घ्यावी म्हणून हा राजीनामा मागितला जातोय. सरकार इतके दिवस राजीनामा घ्यायला हा मागे कचरत आहे? धर्मेंद्र प्रधानजी यांनी म्हणजे एनटीए त्यांच्या काळात 2017 मध्ये बनली आणि मी तुम्हाला आता आकडे दिले. आणि दुसरी गोष्ट कशी आहे नम्रताजी, या जो घोटाळा नीटचा झाला तो सरकारने स्वतः उघडकीस आणला. याच्यात काही सरकारचे मंत्री किंवा सरकारचे अधिकारी सामील नव्हते, प्रायव्हेट ट्युशनवाले किंवा प्रोफेसर्स होते. आणि दुसरं इतके जास्ती रिफॉर्म्स एज्युकेशन सेक्टरमध्ये झाले आहे. IIT, IIMs, मेडिकल कॉलेजेस, युनिव्हर्सिटी दुप्पटच्या वर नरेंद्र मोदीजींनी 10 वर्षात केल्या. एज्युकेशनचं बजेट 8,000 कोटीवरनं 1,38,000 कोटीवर दिलाय. बघा आता जे सीजेपीचे रिप्रेझेंटेटिव्ह मी त्यांचा सन्मानच आहे, त्यांना हे करतो की विद्यार्थ्यांच्या खऱ्या समस्या ज्या आहेत त्या तुम्ही सरकारसमोर मांडा. सरकार हे फ्लेक्झिबल आहे, सरकार चर्चेला तयार आहे आणि याच्यातनं विद्यार्थ्यांचं भविष्य कसं उज्ज्वल होईल आपल्या सगळ्यांचा हेतू तर तोच आहे ना. राजकारण बाजूला ठेवा आणि विद्यार्थ्यांचं भविष्य कसं चांगलं होऊ शकतं. सीजेपी जे सजेशन देतील, पण एक हट्ट धरून ठेवणं की धर्मेंद्र प्रधान रिझाईन करतील तरच आम्ही चर्चेला येऊ, तर मला असं वाटतं सीजेपी सुद्धा विद्यार्थ्यांचं भविष्य वेठीस धरते. त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही चर्चेला या. तुमचा मसुदा काय आहे, तुमच्यासाठी चर्चेसाठी आम्ही विद्यार्थ्यांसाठी नेहमी तयार आहे. पण तुम्ही जर म्हणजे हिंसेचं समर्थन कोणीच करणार नाही, तुम्ही चर्चेसाठी या, आम्ही चर्चा करायला तयार आहे. आमचे सरकारचे JP नड्डा सारखे सिनियर मंत्री तयार आहेत. तर कसं चर्चा आणि संसदेत सुद्धा चर्चा झाली वाटतंय का? सरकारने आपलं जे काय ऍडिमेंट भूमिका आहे ती ऍडिमेंट भूमिका जर सोडली तर तोडगा प्रत्येक गोष्टीचा निघू शकतो. पण आपण जर पाहिलं या सरकारचा जर आपण इतिहास पाहिला, मृणालिनी मॅडमनी आता सगळं सविस्तर मांडलेलं आहे की ते किती ऍडमेंट आहेत. आणि आपण हेही इतिहासात विसरू नये की त्यांनी वारकऱ्यांवर पण लाठीचार्ज करून झालाय, पुण्यामध्ये मूकबधिरांवर पण लाठीचार्ज करून झालाय आणि आता तर थेट विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करून झालेला आहे. पण त्यांना कोणत्याही गोष्टीत चूक वाटत नाही.
त्यांना नेहमी असंच वाटतं की समोरचा अतिरेकी आहे, समोरचा अराजकता माजवतोय. आता ते विद्यार्थी कसे अतिरेकी आहेत, ते कुठून आलेत? अंधारवरनं आलेत का पाकिस्तानमधनं आलेत? पहिलं तर तुम्हाला जर तोडगा काढायचाच होता, इतकंच तुम्ही वेलकमिंग होता, तर चर्चा करायची ना विद्यार्थ्यांची. तोपर्यंत तर कुठला राजकीय पक्ष त्याच्या आला नव्हता. राजकीय पक्षांचं इन्व्हॉल्वमेंट 20 दिवसानंतर झालं, एवढं मान्य करता. मग तेव्हा विद्यार्थ्यांची चर्चा करायची ना मग. का केली नाही? आता देखील आपण जर पाहिलं मॅडम, तर इकडे महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना कुठला नेता किंवा कुठला पक्ष बोलवत नाहीये, ते स्वतःहून येत आहेत. आता पण मी इकडे आलोय सोडवायला, ते स्वतःहून आले. आम्ही थोडी केलं, कोणत्या पक्षाचं आंदोलन नाहीये ते स्वतःहून. IIT ग्रॅज्युएट्स आहेत, लॉ ग्रॅज्युएट्स आहेत, कोण मेडिकल कॉलेजेस मध्ये आहेत, असे सगळे विद्यार्थी स्वतःहून येत आहेत. त्यांचा आउटबस्ट होतोय. आउटबस्टच्या पीकला का गेलाय याचा विचार सरकारने करणं गरजेचं आहे. अगदी. हनुमंत पवार, माझ्याकडे अगदी शेवटचं काही मिनिट आहेत, मला आणखीन 2 कॉमेंट्स घ्यायच्यात. हनुमंत पवार, तोडगा निघेल असं वाटतंय? भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकार ह्या दोघांमध्ये खूप गोंधळ आहे या मोर्चाला घेऊन, अशी आमची माहिती आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची सगळी जबाबदारी ही धर्मेंद्र प्रधान यांच्यावर होती. फोडलेले आमदार, फोडलेले पक्ष, त्यांना विकत घेण्याची सगळी पैशाची तजवीज धर्मेंद्र प्रधान यांना करायची होती. तो खड्डा पडलेला धर्मेंद्र प्रधान नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या मार्फत पेपर फुटी विकून पैसा गोळा करत आहेत, असा आमचा आरोप आहे. संसदेमध्ये आम्ही ही चर्चा करणार आहोत. देशद्रोही म्हणणारे सदाभाऊ खोत भाजपाचे, चंद्रशेखर बावनकुळे दहशतवादी म्हणणारे भाजपाचे, आणि आता JP नड्डा म्हणतायत की माझ्या घरी या. दहशतवाद्यांना घरी बोलवताय का, असा प्रश्न या निमित्तानं उभा राहू शकतो. JP नड्डांचा राजीनामा हीच या सगळ्या CJPच्या बाजूनं, आमच्या काँग्रेसच्या बाजूनं असेल की सरकारच्या बाजूनं, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हीच खरी गोष्ट आहे. धर्मेंद्र प्रधानांचा म्हणायचंय का? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा CJPच्या प्रवक्त्यांनी अर्ध्या तासापूर्वी त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांसमोर भूमिका मांडली. ते ठाम आहेत. विरोधी पक्ष म्हणून राहुलजी गांधी ठाम आहेत, काँग्रेस ठाम आहे. भारतीय जनता पक्षानं धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेण्यापासून नरेंद्र मोदींना अडवू नये. भाजप आणि मोदी असा वाद चालू झालाय. धर्मेंद्र प्रधान नरेंद्र मोदींपेक्षा, अमित शहापेक्षा वरचढ ठरलेत आणि महाराष्ट्रातल्या आमदारांची खरेदी विक्री ही या पेपर फुटीच्या मध्यभागी आहे. ठीक आहे, माझी वेळ संपली. अनिकेत गुले, अगदी एका वाक्यात उत्तर द्या. प्रधानांचा राजीनामा झाला नाही तर चर्चा होणार नाही? राजीनामा ही पहिली अट आहे आणि त्याच्याशिवाय चर्चा होणार नाही. पण चर्चा करायला तेही सरकारही पुढे यायला तयार नाहीये. फक्त सोशल मीडियामध्ये किंवा न्यूज मीडियामध्ये पसरवतं की आम्ही चर्चा करायला तयार आहे, हे चर्चा करायला तयार नाहीये. त्या दिवशी जेव्हा CJPचे दोन प्रतिनिधी गेले होते, 2 तास बसून ठेवलं आणि त्यानंतर चर्चेसाठी पुढे आले. आणि त्याच्यानंतर पण सोशल मीडियातून काहीतरी पसरवलं की आम्ही बोलवलंच नव्हतं, ते स्वतः पुढे आले. तर असं चालणार नाही. हे काहीतरी खोटं नॅरेटिव्ह पसरायचं काम चाललेलं आहे. चर्चा करायला कुणीही मागे पुढे येणार नाही. आंदोलन हे काय ग्रामीण भागातून मुलं आलेली आहेत, त्यांना काही तिथे बसायची हौस आलेली नाहीये. हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. सरकार जाणीवपूर्वक हे टाळत आहे आणि आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. मृणाल मॅम, शेवटची 30 सेकंद, वाइंड अप कमेंट. एक तर लक्षात घेतलं पाहिजे की हे लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे. आज सरकारने भूमिका स्पष्ट केलेली आहे, चर्चेला या. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सरकार घेणं खूप कठीण आहे. जे काय एज्युकेशनल रिफॉर्म्स आहेत ते धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वात सुरू झाली आहे. काँग्रेस जे काय आरोप करणार आहे ते आरोप पुढे आले की जे काय त्याबद्दल व्हायचं ते होईल. आज सरकार चर्चेला तयार झालंय, उशिरा का होईना तयार झालाय. त्याला रिस्पॉन्स देणं हे आंदोलकांचं काम आहे, कारण त्यांना या चौकटीतच उत्तरं शोधावी लागणार आहेत. तरुणांच्या भावना अत्यंत उग्र असतात, त्याची दखल सर्वत्र पसरत लोकांनीही आंदोलनात भाग घेतलाय. आता वेळ आली आहे ती एका टेबलवर यायची. त्या टेबलवर येऊनच मार्ग निघतील, कारण लोकशाहीत एकत्र येणं हेच प्रत्येक प्रश्नावरचं उत्तर. आणि ते उत्तर खरंच कधी मिळतंय, कशा पद्धतीने मिळतंय हे आपल्याला बघावं लागेल.